स्थानिक संस्था कराच्या विरोधात पुण्यासह राज्यभरातील सुमारे 750 व्यापारी संघटनांनी लाक्षणिक बंद सुरू केला आहे। स्थानिक संस्था कराला विरोध करण्यासाठी पुण्यासह राज्यातील सुमारे 750 व्यापारी संघटनांनी सोमवार व मंगळवार अशा 2 दिवशी लाक्षणिक बंदची हाक दिली आहे। फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात फॅमच्या झेंड्याखाली राज्यातील सुमारे 750 व्यापारी संघटना एकवटल्या असून एलबीटी बाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा अध्यादेश काढावा, एलबीटीतील जाचक अटी दूर करण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय मूल्यवर्धित करामध्ये अधिभार लावून एलबीटी कायदा त्यात विलीन करावा अशी ही मागणी होत आहे। एलबीटी बाबत नेमलेल्या उच्च समितीने व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्यांना तत्वतः मान्यता दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेखही केला नसल्याचा आरोप करीत सरकारने ठोस निर्णय द्यावा अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे। बंदमुळे पुण्यातील खाद्यान्न, इलेक्ट्रॉनिक, सोने, कापड अशा सर्व बाजारपेठा 2 दिवस बंद राहणार आहेत। तसंच व्यापारी दुकाने, गोदामे, कार्यालय, चहा स्टॉल्स, फूड स्टॉल्स, हँडक्राफ्ट, पानविडीची दुकानेही सहभागी होणार आहेत। स्थानिक संस्था करातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात आणि ज्या दुरुस्त करण्याचे शासनाने मान्य केले आहे त्या तत्काळ अंमलात आणाव्यात। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनाबाबत दिनांक 7 मे पर्यंत अध्यादेश काढला जावा, तसेच इतर जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात। या मागणीसाठी सोमवार दिनांक 22 आणि मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे।